श्रीराम, आपण काल भाग क्रमांक 11 ऐकला होता. त्याला आपण थोडक्यात बघूया काय ऐकलं होतं ते. जसं आपण पाहिलं की अर्जुन जो आहे याने येऊन युधिष्ठिराला सर्व वृत्तांत कथन केलं. काय घडलं, वाईट कसं घडलं सगळं त्याला सांगितलं सविस्तर. हे सगळं सांगताना युधिष्ठिर म्हणत होता की मला असेही बरेच अपशकुन घडत आहेत आणि मला शंका होतीच मनामध्ये की अशा प्रकारची गोष्ट घडणार आहे. बहुतेक जे आहेत ते भगवंत आम्हाला सोडून गेलेले असावेत आणि म्हणून असे दृष्टांत येत आहेत. अनेक अशुभ चिन्ह मला दिसत आहेत आणि तू म्हणतोस ते आता त्याची पुष्टीच केली आहेस तू एक प्रकारे. आणि खरोखर ऐकवत नाही आहे मला. आणि अर्थात जेव्हा हे सगळं अर्जुनाने सांगितलं तेव्हा सांगताना त्याचं जे शोक होता तो शोक त्याचा थांबता थांबेना. त्याला भगवंताची प्रचंड आठवण येत होती आणि ते सगळं सांगताना तो शोकाकुल झाला होता. त्याला भगवंताबरोबर व्यतीत केलेल्या प्रत्येक क्षणाची प्रत्येक गोष्टीची आठवण येते आणि ती ते सगळे सांगत होता की मला असं झालं, भगवंताने माझं असं रक्षण केलं, मला भगवंताने तसं रक्षण केलं वगैरे 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 सगळं त्याने अगदी एक एक गोष्टीची आठवण केली आणि म्हणाला आता हे असे सगळे भगवंत आपल्याला सोडून गेले. हे सगळं तो सांगत असताना अत्यंत विलाप करत होता. परंतु घडलं असं की हे विलाप करत असताना सुद्धा अशा प्रकारे त्यांनी भगवंताचं चिंतन केलं, भगवंताच्याच लीलांचं चिंतन केलं आणि त्याचा प्रभाव असा पडला की हे सगळं सांगून झाल्यावर तो शांत झाला आणि त्याला या सगळ्या गोष्टीचं स्मरण झालं. विशेषतः जी भगवद्गीता भगवंताने त्याला युद्धाच्या आधी सांगितली होती ती सगळी त्याला आठवली आणि त्यामुळे त्याच्या बुद्धीवरती आलेलं मायाचं आवरण नाहीसं झालं आणि मग त्याची चित्तवृत्ती परत निर्मळ आणि शांत झाली. दोन गोष्टीमुळे झाली. कशामुळे? एक म्हणजे त्याने भगवंताची जी आठवण केली, भले दुःखाने केली, पण त्याचं चिंतन झालं आणि त्या चिंतनामुळे त्याचं दुःख कमी झालं आणि भगवद्गीतेची पण त्याला आठवण झाली. म्हणजेच भगवंताचं चिंतन जर आपण केलं तर आपण अनेक दुःखांपासून वाचू शकतो किंवा दुःखातून आपण बाहेर येऊ शकतो, हा यातून आपल्याला संदेश मिळतो. आणि अशा प्रकारे हे सगळं घडल्यावरती यथावकाश युधिष्ठिराने विचार केला आता आपल्या इथे थांबण्याचा काही प्रश्न येत नाही, सगळं झालेलं आहे. आणि त्याने आपलं जे राज्य होतं हे आपला नातू परीक्षित याला त्याने देऊन टाकलं, त्याला त्याने सम्राट बनवून टाकलं. मथुरेमध्ये जो अनिरुद्ध पुत्र होता व्रज नावाचा त्याला ह्यांनी सेनापती म्हणून नेमून टाकलं. आणि हे सगळं त्यांनी केलं आणि स्वतः ठरवलं की आता आपण प्राणत्यागच करायचा आहे, परंतु वेगळ्या प्रकारे करायचं आहे. आणि म्हणून त्यांनी त्या आधीची जी प्रोसिजर ज्याला आपण म्हणतो ते सगळं त्यांनी केलं की त्यांनी आपल्या वाणीला मनाला प्राणाला अपानाला मृत्यूत आणि मृत्यूला पंचमहाभूतात विलीन केलं. असं तरी हे सगळं योगिक क्रिया केल्या आणि नंतर फक्त शरीर समोर ठेवलं आणि ते शरीर जे आहे त्यावर वल्कलं धारण केली आणि अर्थात उत्तर दिशेकडे तो निघाला. त्याच्याबरोबर हे सगळे पांडवसुद्धा पाची त्याच्याबरोबर बाहेर निघाले आणि अर्थात यथावकाश हे सगळे पांडव जे आहेत ते एकामागे एक त्यांनी आपल्या शरीराचा त्याग केला. करत 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 फक्त युधिष्ठिर हा एकमेव असा पांडव होता की जो सदैव स्वर्गात गेला. हे सगळं इथे घडलं. दुसऱ्या बाजूला विदुर जो होता, विदुराने सुद्धा हे सगळं बघितलं होतं की भगवंतांनी कशा प्रकारे आपलं शरीर सोडून दिलेलं आहे, अदृश्य केलं आहे, सोडलं आहे, हे सगळं त्यांनी बघितलं आणि म्हणून त्यांनी सुद्धा आपल्या शरीराचा त्याग प्रभास क्षेत्री जाऊन केला. आणि अर्थात त्याचं जे मूळ जागा होती यमलोक, तिथे तो आपल्या मूळ लोकामध्ये परत गेला. आणि अशा प्रकारे सर्व पांडवांनी आणि विदुराने सुद्धा आपला देह जो आहे तो समर्पण केला, देह सोडून दिला. आणि अशा प्रकारे ते हा एक पर्व या ठिकाणी संपतो. आणि याचं वैशिष्ट्य किंवा याची फलश्रुती अशी सांगितली की जो मनुष्य
पांडवांची आणि भगवंताची ही कथा श्रद्धेने ऐकतो त्याला भगवंताची भक्ती आणि मोक्षप्राप्ती नक्की प्राप्त होते, असं या सर्व कथेचाच त्यांनी फलश्रुती पण भागवतामध्ये सांगितलेली आहे. असा हा अत्यंत फलदायक असा एक भाग भागवताचा संपला. भागवताच्या अनेक भागामध्ये अनेक प्रकारची फलश्रुती वेगवेगळ्या अध्यायाला आहे. त्यातली हा जो काही भाग आहे त्याला ही फलश्रुती त्यांनी भागवतामध्ये दिली. अशा प्रकारे हे सगळं घडलं. त्याच्यानंतर मग पुढे काय घडलं ते आता आपण आजच्या भागामध्ये बघूया. श्रीराम समर्थ आजचा भाग क्रमांक आहे 12. श्रीराम. आवाज येतो का सर्वांना ऐकू? श्रीराम एकदा सांगा. स्पष्ट येतोय ना? ओके. श्रीराम. धन्यवाद. हे सगळं एकीकडे घडलं आणि अर्थात पांडवांनी परीक्षित राजाला आपला उत्तराधिकारी नेमला होता आणि परीक्षित राजाने योग्य वेळ बघून ऋषीमुनींच्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी पृथ्वीचं राज्य हातात घेतलं आणि अर्थात तो धर्म पालन करत सर्व गोष्टीचं तो पालन करत सगळं राज्य करायला लागलं. अशा प्रकारे सगळं झालं. त्याने उत्तरेची जी कन्या होती इरावतीशी लग्न केलं होतं. त्याच्यापासून त्याला 4 पुत्र झाले. अर्थात त्याच्यामध्ये जो मुख्य पुत्र होता त्याचं नाव होतं जन्मेजय. याचाच रोल पुढेही येणार आहे. खूप महत्त्वाचा असा भाग या जन्मेजय राजाने केला होता आणि म्हणून त्याचा उल्लेख त्यांनी स्पष्टपणे केला की जन्मेजयसुद्धा जो मुख्य पुत्र होता. नंतर अर्थात हा जो परीक्षित राजा होता त्याने अनेक यज्ञ पण केले, अश्वमेध यज्ञ वगैरे केले, अजूनही काही गोष्टी केल्या आणि हे सगळं तो करत असताना त्याने दिग्विजय पण अर्थात केला. अश्वमेध यज्ञ करताना अश्व सोडावा लागतो आणि अर्थात तो दिग्विजय करावा लागतो. त्यांनी ते सगळं केलं आणि त्यावेळेस त्यांनी असंही बघितलं की कली जो आहे हा राजाचा वेश घेऊन मारतो आहे वगैरे सगळं त्यांनी बघितलं आणि मग त्यांनी कलियुगाला पकडलं आणि शासन केलं. हे सगळं केलं त्यांनी. त्याच्यावरती सूतमुनी जे आहेत त्यांनी प्रश्न विचारला. सूतमुनीनं शौनकाने प्रश्न विचारला की मुनीवर मला हे सांगा की तुम्ही मला असं सांगितलं अगदी थोडक्यामध्ये की त्यांनी कलीला जे आहे ते शासन केलं वगैरे, पण शासन करून सोडून का दिलं हे मला परत एकदा तुम्ही सांगा. अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी विचारला. तेव्हा तो म्हणाला की घडलं असं की परीक्षित राजा जो आहे आता या ठिकाणी थोडीशी रूपक निर्माण केलं आणि ते रूपकाची कथा त्यांनी सांगितली की तो जो राजा होता परीक्षित राजा त्याला एका ठिकाणी असं दिसलं की बैलाचं रूप धारण केलं होतं धर्माने आणि तो एक पायावर चालला होता आणि गाय जी आहे त्या गायीच्या रूपामध्ये पृथ्वी त्याला भेटली आणि त्या दोघांचा संवाद दाखवला. आणि मग तो धर्म जो आहे त्याने पृथ्वीला विचारलं की बाई गं तू अशा प्रकारे खूप लहान झाली आहेस, कशामुळे झाली आहेस? अगं माझे 3 पाय तुटले आणि एक राहिला म्हणून तुला चिंता वाटते का? अगं हे असं होणारच आहे, हे सगळं आता काळच तसा आला आहे, तू खेद करू नकोस, तू काय इतकी चिंता करतेस ते मला सांग, हा काळ फार खराब आहे. तेव्हा पृथ्वी त्याला म्हणाले अरे धर्मा तू मला हे काय सांगतोयस? हे सगळं तुला माहीत आहे आणि मलाही माहिती आहे हे सगळं का घडते आणि कसं घडते ते. हे युगच अत्यंत खराब आहे आणि हे युग अत्यंत खराब आहे आणि त्यामुळे हे सगळं घडतं आहे. आणि याच ठिकाणी भगवंत सुरुवातीला होते तेव्हा ते वैभव होतं ते सगळं मी पाहिलं, परंतु आता भगवंत निघून गेल्यामुळे ते सगळं वैभव नष्ट झालं आहे आणि सगळ्या खराब गोष्टी ज्या आहेत त्या मला बघायची वेळ आली आणि त्याचं मला थोडंसं दुःख नक्कीच आहे, नाही असं नाही. आणि मला भगवंताची वारंवार आठवण पण होत असते. काय करणं, या गोष्टीला काय अंत नाही आहे. असा संवाद दोघंजणं करतायत. हा जो परीक्षित राजा होता हा सुद्धा जेव्हा तिथे आला होता त्यावेळेस त्याला हे सगळं दृश्य दिसलं की हातामध्ये एक शूद्र जो आहे तो काठी घेऊन गाय आणि बैल म्हणजेच पृथ्वी आणि धर्म याला मारतोय आणि त्याला कोणी वाली नाही. अर्थात हे सगळं रूपक आहे आणि अर्थात बैलावर जेव्हा अशा प्रकारे काठीचा प्रहार झाला त्याने अर्थात मलमूत्र त्याग केला आणि तो मारणारा मारतोय सतत
आणि गायीवर सुद्धा तो वार करतोय अधूनमधून. गाय तर अशक्त होती, अबला होती, तिला खूप भूक लागली होती, तिच्याजवळ काही नव्हतं, ती कृश झाली होती. आणि हा मात्र जो शूद्र होता तो मात्र काठी घेऊन या दोघांना मारण्याचा प्रयत्न करत होता. आणि तेव्हा राजाला हे फार खराब वाटलं आणि म्हणून तो तिथे आला आणि म्हणाला, तू काय करतोस हे? आणि मग त्याने तो जो बैल होता, म्हणजे धर्माने रूप घेतलं होतं बैलाचं, त्याला विचारलं, बाबा हे काय तुझा प्रकार चालू आहे? तुला एकच पायावर तू फिरतोयस, 3 पाय तुला नाही आहेत, हा प्रकार काय मला समजलं नाही, काय आहे? सांग तुझं काय दुःख आहे? तुला हा त्रास कोणी दिला सांग, मी त्याला शासन करीन. नंतर तो गाईला पण म्हणाला, गोमाते तुला काय त्रास आहे सांग, तुला कोणी अशा प्रकारे त्रास देतं, मी त्या प्रत्येकाला शासन करीन, पण तू तुझा शोक सोडून दे आणि सांग की असं का घडलं. तेव्हा धर्म म्हणाला की काय, की राजा हे सगळं घडण्याचं कारण फक्त कलियुग आहे. कलियुगामुळे हे सगळं घडत चाललेलं आहे, बाकी काहीही कारण नाही. आणि या कलियुगामुळे अनेक नको त्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. सत्ययुगामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी होत्या, पवित्रता, दया, सत्य आणि तप हे माझे 4 पाय होते. पण आता त्याच्या उलटं घडलं आहे. गर्व, आसक्ती, मद आणि अधर्म हे सगळे माझे पायाचं रूप यायला आलं आहे. आणि त्यामुळे ह्याचं कारण काय, की हा फक्त कलियुगामुळे हे सगळं घडतं. आणि कलियुगामुळे सर्वत्र अनाचार माजला आहे. ही गोमाता म्हणजे अर्थात पृथ्वीच आहे, पण हिची सुद्धा अशी दशा झाली कारण सर्वत्र अनाचार माजलेला आहे. आणि म्हणून तिला थोडंसं दुःख आहे की भगवंत असताना किती सदाचार होता आणि आता किती अनाचार माजला आहे. आणि या सर्वाचं कारण अर्थात एकच आहे, ते म्हणजे कली. तेव्हा परीक्षिताने हे सगळं ऐकलं, त्याला खूप राग आला की काय ही धर्माची काय अवस्था आहे, पृथ्वीची काय अवस्था आहे. आणि खरोखर आज आपण बघतो की धर्म कुठे पाळला जात नाही. आपण बघतो की सर्वत्र अधर्म वाढला आहे, कुठली नीतिमत्ता शिल्लक राहिली नाही, काहीच शिल्लक नाही राहिलं. आणि हे सगळं जेव्हा त्यांनी बघितलं त्यावेळेस, तेव्हा त्याला वाटलं, मी राजा आहे, माझं काम काय, अनाचाराला थांबवणं हे माझं काम आहे. आणि ते जर मी करू शकत नसेल तर काय माझ्या जन्माला अर्थ काय. त्याने हातामध्ये तलवार घेतली आणि तो कलीच्या अंगावर चालून गेला. कलीने बघितलं की परीक्षित राजा येतोय आणि परीक्षित राजाचा पराक्रम कलीला माहीत होता की हा माझा वध सुद्धा करू शकेल. आणि म्हणून लगेच कलीने काय केलं असेल तर कली लगेच पहिलं काम त्याने केलं की परीक्षित राजाला तो शरण आला, त्याच्या चरणावर आपलं डोकं ठेवलं. तर लक्षात आलं आपली काय धडगत नाही, आता जर आपण जास्त शहाणपणा केला तर आपला वधच करेल हा. म्हणून त्याने सरळ राजाच्या चरणावर जे आहे आपलं मस्तक ठेवलं. अच्छा, हे केल्यावरती अर्थात परीक्षित राजाचा हात थांबला तलवारीवरचा. तो म्हणाला, आता काय करावं, तू हात जोडून माझ्या चरणावर परत मस्तक ठेवून मला शरण आलायस. आणि आमच्या या कुरुवंशामध्ये कोणीही वीर अशा प्रकारे आपल्याला शरण आलेल्या व्यक्तीचा वध करत नाही, ही आमची परंपरा आहे. आणि म्हणून मी तुझा वध करणार नाही, तेव्हा तू माझं भय बाळगू नकोस. पण हे सगळं जरी असलं तरी पण एक मात्र लक्षात ठेव, तू अधर्माचा सहाय्यक आहेस आणि अधर्म मला मान्य नाही. त्यामुळे तू अधर्माला मदत करणारा असल्यामुळे माझ्या राज्यामध्ये तुझ्यासाठी अजिबात जागा नाही आहे. अरे, तुझ्या या ठिकाणी असलेल्या वास्तव्यामुळे सगळीकडे असत्यपणा, चोरी, दुष्टपणा, दारिद्र्य, कपट, कलह, दंभ हे सर्वत्र माजले. सगळीकडे जागोजागी हे सगळं चालू आहे. कपट, कलह, दंभ. कोणी धर्मपालन करत नाही आहे. असत्य तर काय पदोपदी बोललं जातं. खोटं बोलणं हा काय अपराधच नाही आजच्या घडीला. खोटं तर लोक असंख्य बोलतात, परंतु खोटं बोलणं सुद्धा पापच आहे. परंतु आजच्या घडीला पाप म्हणणं कठीण आहे. पापाची पण व्याख्या बदलली आहे.
खोटं बोलण्याला कोणी पाप मानत पण नसेल कदाचित, काय माहिती, कारण युगच बदललं आहे ना. आणि म्हणून राजा असं म्हणाला की तुझ्या या युगामुळे लोकांची सगळ्या गोष्टीची व्याख्याच बदलली आहे. चोरी करणं, अधर्माने वागणं, दुष्टपणे वागणं हा इथला रीतिरिवाज झाला आहे. हे मॅनर्स आहेत हल्लीचे. आणि मग हे सगळं तुझ्यामुळे घडतं ना. या सर्व गोष्टींना सहाय्य तुझं आहे. तुझ्या अस्तित्वामुळे हे सगळं घडतं आहे. आणि तू म्हणून या ठिकाणी अजिबात थांबायचं नाही. तुला थारा मिळणार नाही. हे राजाने बजावलं. म्हणाला पूर्वी एकेकाळी यज्ञ व्हायचे, याग व्हायचे, काय व्हायचं नाही, पण तू या ठिकाणी आल्यानंतर हे सगळं बंद झालं. खरंच नाही का? यज्ञ याग तर कुठे बघायला पण मिळत नाही. आणि याचं कारण तू आहेस, लक्षात ठेव. तेव्हा तू आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. मला तुझी या ठिकाणी परत छत्रछाया पडलेली दिसता कामा नये, लक्षात ठेव. हातात तलवार होती. परीक्षितेने जेव्हा अशा प्रकारे संभाषण केलं आणि हातात तलवार बघितल्यावरती कली कापू लागला. आणि तो म्हणाला, महाराज अहो मला क्षमा करा. काय करू, माझ्यामध्ये काही गुण आहेत, वाईट गुण, पण काय करू, हे अंगीभूत गुण माझे असेच आहेत, मी काय करू. पण एक आहे की आपण जर मला अभय दिलेलं आहे तर आपण मला सांगा मी कुठे जाऊ. कारण मला जिथे जाईल तिथे तुम्हीच दिसता. आणि असं दिसतं चित्र की तुम्ही धनुष्याला बाण लावून उभात माझ्या अंगावर बाण सोडायला. त्यामुळे मला भीती वाटते. मी जाऊ कुठे सांगा, तुम्हीच सांगा. तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे. पण असं काहीतरी सांगा की ज्यामुळे माझ्या मनाला शांती मिळेल, मी स्थिर बुद्धीने एका ठिकाणी राहू शकेल. आणि हे आपणच सांगू शकतो, कारण मला भय आपलंच आहे. तेव्हा राजा म्हणाला, हे तर बरोबर आहे, मी तुला अभयदान दिलं हेही बरोबर आहे. आता अभय दिलं म्हटलं तुला कुठेतरी जागा पण द्यावीच लागेल नाही का राहायला. ठीक आहे म्हटलं, मी तुला जागा देतो, घे राहा, मी सांगतो त्या ठिकाणी राहा. आणि त्यांनी 4 जागा दिल्या. एक म्हणजे जिथे द्यूत खेळतात अशा ठिकाणी तू राहू शकतोस. जिथे मद्यपान करतात अशा ठिकाणी तू राहू शकतो. जिथे व्यभिचार चालतो अशा ठिकाणी तू राहू शकतो. आणि जिथे हिंसा होते अशा ठिकाणी पण तू राहू शकतोस. अशा प्रकारे त्यांनी 4 जागा ज्या आहेत त्या कलीला दिल्या. म्हणजे या ठिकाणी तू राहू शकतोस. कलीला 4 जागा मिळाल्या. पण कली म्हणलं मला या 4 जागा पुरत नाही, अजून एखादी द्या ना. आता काय बोलायचं. अजून एक द्या म्हणल्यावरती परीक्षेत राहायला थोडी दया आली. म्हणलं ठीक आहे, अजून एक जागा तुला देतो, चल घे. त्याने अजून एक जागा दिली. ती कुठली होती? जिथे मुबलक सुवर्ण मिळतं असं स्थान किंवा आहे असं स्थान. अर्थात सुवर्ण आपण खरेदी करतोच. मोठे मोठे उत्सव आले, पाडवा आला, दसरा आला, अक्षय तृतीया आली, आपण सोनं घेतोच ना. तर आता आपण मानतो की सोनं घ्यायला पाहिजे चांगल्या प्रकारे. आणि इथे यांनी लिहून ठेवलं की जिथे सुवर्ण आहे भरपूर प्रमाणात तिथे पण तू राहायला हरकत नाही. बघा आता सोनं घेतलं तेवढं घेतलं, आता जास्त घेऊ नका, नाही तर कली जास्त खेचला जाईल. जिकडे जास्त सोनं तिकडे जास्त लवकर येईल तो. कारण असं त्याला ऑफिशियली ही प्लेस मिळालेली आहे ज्या ठिकाणी त्याला काहीही होणार नाही. अभय दिलेल्या परीक्षित राजाने. त्यामुळे अशी 4 ठिकाणं, म्हणून त्यांनी असं म्हणलं की ही जी 4 ठिकाणं आहेत तिथे आपण कधी शक्यतो जाऊ नये. द्यूत जिथे खेळतात म्हणजे जुगार खेळतात जाऊ नये. मद्यपान जातं तिथे जाऊ नये. व्यभिचारी लोकांपासून तर लांबच राहू. आणि हिंसा, तमोगुणी लोक जे आहेत त्यांच्या ठिकाणी हिंसेशिवाय दुसरे सुचणार काय. म्हणून अशा ठिकाणून आपण लांब राहायला पाहिजे. पण त्याचबरोबर तिथे भरपूर सुवर्ण किंवा धन असतं किंवा मिळतं अशा ठिकाणी पण आपण कमीत कमी वेळा जावं. न गेलं तर चांगलं. कारण साठवण करून करायचं काय, सोनं काय खाऊ शकतो का. एक मर्यादा ठीक आहे, सोनं घेतलं आहे, परत परत त्याच्या मागे जाऊ नये, हा त्याला म्हणायचा अर्थ आहे. तर अशा प्रकारे 4 जागा त्यांनी कलियुगाला दिल्या की या 4 ठिकाणी तू राहू शकतोस. माझ्याकडून तुला अभय आहे. आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत या 4ही ठिकाणी कलीचं वास्तव्य आहे.
कलीचं जर तुम्हाला अस्तित्व बघायचं असेल तर अशा 4 ठिकाणी जा, आपोआप येईल. तुम्ही म्हणाल काय झालं, कलियुग माजलं आहे, कलियुग आलं, कलियुग आलं. हे 4 ठिकाणी गेल्यावर तुम्हाला सतत वाटेल की खरंच युग बदललं आहे, कारण तिथे त्याचं अस्तित्व स्पष्ट जाणवतं. अशा प्रकारे मग परीक्षित राजाने त्याला अभय म्हणून दिलं की बाबा ठीक आहे, मला शरण आला आहे आणि दुसरा चांगला भाग म्हणजे ह्या कलियुगामध्येच फक्त नामस्मरणाने बाबा जे आहे ते लोकांची मुक्ती होऊ शकते. आणि हा एक चांगला गुण असल्यामुळे त्याचे सगळे दुर्गुण त्यांनी सहन केले आणि त्याला आश्रय दिला. अशा प्रकारे त्यांनी त्याचा वध मात्र केला नाही. आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवावं की अशा ठिकाणी ज्या 4-5 ठिकाणांचा त्याने उल्लेख केला तिथे आपण जाण्याचा टाळावं आणि आपण हे स्वतः कधी करू नये. विशेषतः याच्यामध्ये एकच धोका आहे, आपण काही दारू पिणार नाही तेही ठीक आहे, आपण फक्त एकच हिंसा करणार नाही, व्यभिचार पण आपण करणार नाही, फक्त द्यूत मात्र चुकून कळत नकळत खेळू शकतो. चुकूनसुद्धा जुगार खेळू नका, हा मात्र एक महत्त्वाचा भाग आहे. आपण कधी खेळत नसतो, परंतु कधीतरी फन म्हणून जेव्हा आपण एकत्र जमतो तेव्हा रमी खेळतात, काय खेळतील ते खेळा, पण 1 रुपयासुद्धा त्याला लावू नका. कारण 1 रुपया जरी आपण लावला तरी तो भाग जो आहे तो जुगार या शब्दामध्ये येतो. आणि म्हणून जिथे कुठे पैसे लावून जे कुठले खेळ खेळले जातात ते जुगार या कॅटेगरीत या व्याख्येप्रमाणे मोडतात. आणि म्हणून आपण कोणाशी पत्ते खेळायचे असतील तरीसुद्धा चुकूनसुद्धा मजा म्हणूनसुद्धा पैसा लावू नका. पैसा लावला की तो जुगार झाला आणि जिथे अशा प्रकारचा जुगार खेळला जातो तिथे कलीचा वास नक्की असतो, हे लक्षात ठेवा. म्हणून पत्ते खेळायला हरकत नाही, पण जुगार खेळू नका. हे मी तुम्हाला मागे पण सांगितलं आणि परत सांगतो की पत्ते खेळायला हरकत नाही. आपण कोविडमध्ये भरपूर पत्ते खेळलो असू सगळे, परंतु पैसे लावून मात्र खेळू नका. कुठेही गेलात, सिंगापूरला गेलात, अमेरिकेला गेलात, लास व्हेगास सिटी आहे, तिथे जुगाराचा अड्डा तिथे प्रसिद्ध आहे. लोक ती सिटी बघायला जातात आणि तिथे सगळे कॅसिनोज आहेत, प्रसिद्ध आहे खूप. पण तिथे गेलात तरीसुद्धा कॅसिनो बघा, पण कॅसिनोवर $1 लावू नका, चुकूनही लागू नका. सिंगापूरला पण असं आहे, असं अनेक ठिकाणी म्हणा. परंतु हे लक्षात ठेवा की आज आपल्याला माहीत आहे ना की इथे जुगार खेळला, पैसे लावले तर त्या ठिकाणी कलीचा प्रादुर्भाव होतो. आणि कली जर आपल्या चिकटला तर त्याच्याने काय काय होत नाही, सगळ्या अनिष्ट गोष्टीला सुरुवात होते, हे लक्षात ठेवा. म्हणून या गोष्टीपासून आपण सावध राहिलं पाहिजे. हे जे आहे परीक्षित राजाने असं सांगितल्यामुळे आपण यातून सावध राहिलं पाहिजे. आणि अशा प्रकारे परीक्षिताने त्याला अभयदान दिलं, कारण त्याच्यामध्ये बाकी काही ज्या चांगल्या गोष्टी होत्या म्हणून त्यांनी त्याला मारलं नाही, अभय दिलं. आणि अशा प्रकारे ह्याचं जे आहे रक्षण एक प्रकारे झालं. परीक्षित राजा खूप चांगला होता, खूप पराक्रमी होता. त्याने आपलं राज्य अतिशय धर्माने चालवलं, अतिशय धर्माने चालवलं. कधीही तो अधर्म करायचा नाही. फार चांगला राज्य आणि पराक्रमी तर अतिशय पराक्रमी होता. आणि अर्थात जेव्हा हा राज्य करत होता त्यावेळेस पण त्यांनी ठरवलं की आपण अश्वमेध यज्ञ करायचा आहे. अश्वमेध यज्ञ अधूनमधून करायचा असतो. का आता कुठला राजा एखादा माजला असेल तर त्याला शरण आणायचं आणि अंकित करायचं, अशी पद्धत पूर्वी होती. आणि म्हणून तो अधूनमधून हा अश्वमेध यज्ञ करायचा. आणि असा हा जो परीक्षित राजा आहे त्यांनी अश्वमेध यज्ञ करूया असं परत एकदा ठरवलं. आता सूत आणि शौनकांचा जो एक संवाद झाला होता त्याच्यामध्ये अजून एक भाग खूप महत्त्वाचा होता की कलियुगाचा एक चांगला भाग तर तुम्हाला माहिती आहे की नामस्मरणाने केवळ तिथे जे आहे आपल्याला खूप काही मिळू शकतं आणि केवळ नामाने आपल्याला मुक्ती मिळू शकते. पण अजून एक महत्त्वाचा भागसुद्धा आहे, तो म्हणजे कलियुगामध्ये केवळ संकल्प जरी केला तरी पुण्यकर्मचं फळ मिळू शकतं, केवळ संकल्पाने. हे फक्त कलियुगामध्ये आहे.
की बघा, एखादं सत्कर्म करायचं जर आपण ठरवलं आणि जर फक्त संकल्प जरी सोडला तरीसुद्धा पुण्य मिळतं, संकल्पाने पुण्य मिळतं. केल्यावर तर खूप मिळत असेल, नो डाऊट. पण या युगामध्ये जर तुम्ही असा चांगला संकल्प सोडला तर संकल्पाने सुद्धा केवळ पुण्य मिळतं. आणि असं पुण्य जे आहे ते फक्त कलियुगातच मिळतं, इतर युगात असं मिळत नव्हतं. पण दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की पापाचा जरी समजा तुमच्यामध्ये मनात विचार आला तरी सुद्धा, पापाचा जरी विचार आला तरी पण तुम्हाला त्या पापाचं कुठलंही फळ लागत, म्हणजे कुठलंही तुम्हाला त्याचा दोष लागत नाही. म्हणजे विचार तर येतातच, विचार तर आपल्या अनेक येतात, खराब विचारसुद्धा येतात, वाईट विचार येतात, वासनाशी निगडीत विचार येतात. पण असे विचार केवळ आल्याने आपल्याला पाप लागत नाही. जरी दुर्बुद्धी सुचली, एखाद्याविषयी वाईट विचार आला, चांगला विचार नाही आला, तरी त्याच्यामुळे आपल्याला दोष लागत नाही. हा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. विचार करा, जर फक्त मनामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी किंवा एखाद्या गोष्टीविषयी जर आपल्या मनात वाईट विचार आला आणि जर त्या विचारामुळे जर पाप लागलं असतं तर आपल्याला किती आजपर्यंत पाप लागलं असतं सांगा. आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे वाईट विचार येतातच. आणि मग जर वाईट विचार येऊन जर आपल्याला जर त्याचं पाप लागलं असतं तर काय झालं असतं, विचार करा. जसं आपण म्हणतो पुण्याची गणना कोण करी तशी पापाची गणना कोण करी, अशी परिस्थिती झाली असती. परंतु या युगाचं दुसरं हे वैशिष्ट्य आहे की केवळ मनात जरी पापाची कल्पना आली, एखाद्या व्यक्तीला बघून जरी पाप वाटलं तुम्हाला, तरी पण त्याच्याने फक्त तुम्हाला पाप लागत नाही. जोपर्यंत तुम्ही ते कर्म करत नाही तोपर्यंत तुम्हाला पाप लागत नाही. कर्माचं फळ मिळेल, संकल्पनेचं फळ मिळत नाही. पण पुण्याची जर संकल्पना केली तर पुण्याच्या फक्त संकल्पनेने तुम्हाला पुण्य मिळतं. किती मोठा प्लस पॉईंट आहे बघा. असा तर कुठल्या युगामध्ये नव्हता, कुठल्याही युगामध्ये असा भाग नव्हता. हो हो, शिरा असा भाग केवळ आणि केवळ कलियुगामध्येच आहे. म्हणून कलियुगाचं हे वैशिष्ट्य आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की पापाचे विचार येऊ द्या, असाही कोणी तुम्ही अर्थ काढू नका. की मना सज्जना पाप वासना नको रे, आपण श्लोक म्हणतो की त्याचीसुद्धा संकल्पना करू नका. पाप लागत नाही ठीक आहे, पण तुम्ही शक्यतो असे विचार आणूच नका. हा प्रयत्न केलाच पाहिजे आपण. नाहीतर पाप लागत नाही म्हणलं, तुम्ही जर म्हणलात की येऊ दे काय फरक पडतोय, तसं नाही होणार. मन खराब तर होतं नक्की ना, पाप नसेल लागणार पण मन स्पॉईल नक्की होतं ना, कारण अशुद्ध होतं चित्त आणि ते शुद्ध करायला वेळ लागतो ना. आणि म्हणून असे विचार आले तरी लगेच ते डायव्हर्ट करण्याचा पण आपण प्रयत्न केला पाहिजे. फक्त एवढंच समजा सुदैवी की आपल्याला पाप लागत नाही. तर हा एक मोठा कलियुगाचा फायदा आहे, किंवा त्यांनी भगवंतांनी दिलेले हे एक सवलत आहे, फॅक्ट. तर हा कलियुगाचे जे काही फायदे आहेत त्याच्यामध्ये हा एक खूप 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 म्हणजे खूप महत्त्वाचा भाग हाच आहे माझ्यामध्ये. कारण अनेक मनामध्ये वाईट विचार कलियुगामध्ये येऊ शकतात, जितके पूर्वीच्या युगात म्हणूनच माफ केलं. तर अशा प्रकारे हा एक ॲडव्हान्टेज त्यांनी आपल्याला या युगाचा सांगितलेला आहे. आणि असं हे युग जे आहे हे अर्थात आता चालू आहे आपलं. आणि अर्थात त्या युगातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचा ॲडव्हान्टेज आपल्याला घ्यायचा आहे. परीक्षित राजा अर्थात धर्माने खूप चांगल्या प्रकारे राज्य करत होता. त्यांनी अश्वमेध यज्ञ केला. तो करत असताना सर्व क्षत्रिय जेवढे राजे ते अवश्य होते त्या सर्व राजांना त्यांनी जिंकून घेतलं. आणि अर्थात सर्वत्र त्यांनी तो जोपर्यंत होता तोपर्यंत त्यांनी सर्वत्र कुठेही अनाचार होऊ दिला नाही. परीक्षित राजाने सर्वांना न्यायाने वागून सर्व प्रकारच्या गोष्टी दिल्या. हे परीक्षित राजाने खूप चांगलं काम केलं. आणि अशा प्रकारे तो काम करत होता. त्याने असंही सांगितलंय, सूतमुनी असंही म्हणाले ते शौनकांना की सत्संगामध्ये जर तुम्हाला सत्पुरुष मिळाले तर तुमचं खूपच मोठं भाग्य आहे. सत्संगाचा महिमा अपार आहे. सत्संगामध्ये जर सत्पुरुष मिळाले तर तुम्ही खूपच सुदैवी आहात.
पण जरी नाही मिळाले, समजा सत्पुरुष कमी आहेत, तरी पण एखादा चांगला साधक जरी तुम्हाला मिळाला, तर तुमच्यापेक्षा साधना मार्गामध्ये पुढे आहे, ज्येष्ठ आहे फक्त नाही. ज्येष्ठत्व असलं तरी जरूर नाही की तो साधना मार्गात पुढे जाईल. परंतु साधना मार्गात पुढे असलेले जर साधक तुम्हाला भेटले, त्यांच्याशी जरी संग केला तरी तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो कलियुगामध्ये. म्हणून जे चांगल्या प्रकारे साधना करतात त्यांच्याशी संग करणं, त्यांच्याशी आपण संबंध ठेवणं हे फार 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 महत्त्वाचं आहे. जसं त्याने म्हणलं की वासना जी आहे, ही वासना खाल्लेल्या अन्नावर आहे आपले अवलंबून. कशा प्रकारचं अन्न खाल्लं तशी वासना बनते, बरोबर आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की परान्न घेऊ नका, कारण कशी वासना त्या माणसाचे अन्न बनवताना आहे आपल्याला माहीत नाही. परंतु त्यांनी हेही सांगितलं की एखाद्या सत्पुरुषाच्या घरी जर अन्न असेल तर मागून खा. जर तुम्हाला माहिती आहे की हा सत्पुरुष आहे, जर तुम्हाला माहिती आहे हा चांगला साधक आहे, त्या अशा घरचं अन्न मागितलं तरी हरकत नाही. एरवी मागू नका म्हणतात महाराज, पण सत्पुरुषाच्या घरी किंवा एखाद्या चांगली व्यक्ती जी साधक चांगली आहे आपल्याला माहिती आहे, अशा व्यक्तीच्या घरी अन्न जरूर खावं, कारण आपली बुद्धी जास्त पॉझिटिव्ह होईल. असंही महाराजांनी पण सांगितलं, प्रत्यक्ष त्यांच्या प्रवचनात पण सांगितलं की अन्न खाताना सांभाळून खा, पण सत्पुरुषाच्या चांगल्या साधकाच्या घरचं तुम्ही जरूर जरूर अन्न मागून खा, कारण त्याच्यामुळे तुमची वृत्ती तयार होते, जसं खाल तशी. असे या कलियुगाचे अनेक 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 चांगले गुण आहेत. वाईट गुण तर भरपूर आहेत, ते तर काय प्रश्नच नाही. परंतु आता हे कलियुग आलेलंच आहे, आपल्याला त्या कलियुगाला पुढे जायचं आहे. अर्थात परीक्षित राजाला काही फरक पडला नाही. परीक्षित राजा जो आहे त्यांनी या कलियुगाला एक प्रकारे कंट्रोल करून ठेवलं होतं, एक प्रकारे त्याला त्यांनी थांबवून ठेवलं होतं, जरी तिथे होता तरीसुद्धा. आणि तो राजाला खूप घाबरायचा. आणि अशा प्रकारे परीक्षित राजाने खूप चांगलं काम केलं. परीक्षित राजा होता चांगला, परंतु त्याला एक सवय होती, जशी इतर राजांना होती तशीच. पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती आहे, राजे महाराजे यांना मृगया करायची फार सवय असायची. त्यांना जर करमलं नाही तर चला आपण शिकारीला जाऊया. आणि अर्थात ऐतिहासिक काळामध्ये सुद्धा हे घडलं आहे. पूर्वीचे राजे महाराजसुद्धा जे आहेत ते शिकारीला जायचेच ना, कारण अर्थात तेव्हा श्वापदांची संख्या पण भरपूर होती, त्यामुळे ती पण मर्यादित आणणं जरूर होती, म्हणून ते अशा प्रकारे करायच्या गोष्टी. आणि हा जो परीक्षित राजा होता याला पण अशी सवय होती की त्यालाही कधी कधी असं वाटायचं मृगया करावी. आणि तसंच एक दिवस त्याला वाटलं की अरे आपण बऱ्याच दिवसामध्ये मृगया केली नाही आहे, राज्यकारभार करतोय, सगळं कामं करतोय, आता चला थोडासा विरंगुळा पाहिजे, चला आपण मृगया करूया. आणि अर्थात परीक्षित राजा धनुष्यबाण घेऊन सज्ज झाला आणि शिकारीसाठी तो गेला वनामध्ये. शिकारीसाठी तो गेला, वणवण फिरला, अनेक श्वापदांच्या मागे गेला, त्यांचा पाठलाग केला. शिकार तर त्यांनी काही केलं, परंतु त्याला त्या दिवशी खूप परिश्रम झाले. आणि त्यावेळेस तो जेव्हा शिकार करण्यामध्ये मग्न होता त्याला हे लक्षात पण आलं नाही की आपले परिश्रम किती झाले. त्या भरामध्ये तो होता आणि त्यामुळे त्याला अजिबात लक्षात आलं नाही की किती परिश्रम झाले. तेव्हा खूप त्यांनी पशूंच्या शिकार वगैरे केली, तेव्हा त्याला शेवटी लक्षात आलं आपल्याला खूप थकवा आहे, तहान लागली, भूक पण लागली, पण आपण या मृगयेच्या नादात लागलो आणि आपली तहान भूकच हरपली. तर आता आपल्याला मात्र थोडीशी विश्रांती घ्यायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे जलपान पहिलं केलं पाहिजे आणि नंतर अन्न खाऊया आपण काहीतरी. आणि मग त्याने पहिलं शोधायला सुरुवात केली की बाबा या जंगलामध्ये आता कुठे पाणी मिळेल, जलाशय कुठे आहे, शोधावंच लागेल ना. तेव्हा त्यांनी शोधायला सुरुवात केली, आसपास कुठे काय दिसतंय काय शोधता 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 त्याला एक आश्रम दिसला. अर्थात आश्रम ऋषींचा होता. पूर्वी जंगलामध्ये सगळे ऋषी मुनीच राहायचे. आणि म्हणून जेव्हा आश्रम दिसला त्याला फार आनंद झाला, चला चला आश्रम दिसला कुठल्या तरी ऋषींचा आहे ना, बास आपलं काम झालं. आणि तो त्या आश्रमामध्ये लगेच गेला. तो जिथे जाऊन बघितलं त्याने तर काय एक ऋषी बसले होते ध्यानस्थ, छानपैकी आसन टाकलं होतं आणि त्या आसनावरती ते ऋषी ध्यानस्थ बसले होते. अर्थात राजा तिथे गेला
राजाने बघितलं की ऋषी तिथे बसलेत. राजाचं काही तितकंसं खूप काही बारकाईने राजाने बघितलं नाही, की त्याला एवढंच दिसलं की बाबा तिथे ऋषी बसले आहेत आणि आसन वगैरे त्यांनी घेतलेले आहे. डोळे जरा बंद दिसतात नाही असं नाही, पण ऋषी आहेत. आणि मग तो त्या ठिकाणी जेव्हा आश्रमात गेला त्याची चाहूल अर्थात लागेल हे त्याने गृहीत धरलं होतं की आपण आलो इथे, आपली चाहूल नक्की ऋषीने लागेल आणि ऋषी नक्की आपल्याला हाक मारतील आणि आपलं स्वागत करतील की अरे राजन तुम्ही कधी आलात, बसा, आसन घ्या, पाणी प्या, असं सगळं त्याला अभिप्रेत होतं. आणि म्हणून तो वाट बघत होता की ऋषी मला हाक कधी मारतील. पण ऋषींचे डोळे बंद, आसनावर अतिशय शांतपणे बसलेले आणि अर्थात ते ध्यानस्थ बसले होते. ध्यान लावलं होतं त्यांनी. त्यांचं बाह्य जगाशी असलेलं नातं थोडा वेळ का होईना तुटल्यासारखंच झालं होतं. त्यांचं ध्यान लागलं होतं. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांच्या पलीकडे ते गेले होते. 4थ्या अवस्थेत पोचले होते ध्यान करताना, तुरीय अवस्थेमध्ये. इतकं चांगलं त्यांचं ध्यान चालू होतं. विचार करा किती कठीण आहे की 4थ्या अवस्थेत जाऊन पोचले होते. आणि ध्यान अर्थात अतिशय स्थिरपणे करत होते. राजा आलेले त्यांना काही समजलंच नाही. राजा इकडे बघतोय की अरे हे ऋषी इकडे आहेत पण मला कोणी विचारत नाही पाणी पाहिजे का काय, काहीच नाही. राजाला जरा वाईटच वाटलं की काय हे, मी राजा इथला, संपूर्ण पृथ्वीचं राज्य माझ्याकडे आहे, फक्त या राजाचा राजा नाही मी सम्राट आहे. सगळी पृथ्वी मी अंकित केली आणि इथे मला पाणी पण कोणी विचारत नाही आहे, कोणी मला बसायला आसन देत नाही. इथे मोठा आश्रम आहे पण कोणीसुद्धा मनुष्य मला इथे विचारपूस साधं करायला येत नाही. काय कमाल आहे. स्वागत करणं तर दूर, साधं आसन पण कोणी मला द्यायला तयार नाही, कोणी बघायला तयार नाही. काय हे. त्याला थोडंसं रागच आला की काय हे, आश्रमामध्ये असं वर्तन व्हावं, बरोबर नाही गोष्ट. त्याच्या मनामध्ये त्या ऋषींविषयी पण थोडासा क्रोध निर्माण झाला. वास्तविक पाहता त्याला साधू संन्याशांचा खूप आदर होता, पण त्या दिवशी म्हणतात तसं ना, विनाशकाली विपरीत बुद्धी, असं तर तो नेहमी साधू संन्याशाचा खूप आदर करायचा. पण त्या दिवशी त्याला का राग आला माहीत नाही. आणि त्याला त्या ऋषींकडे बघून त्याला प्रचंड राग आला, क्रोध आला, मनात ईर्ष्या निर्माण झाली. आणि मग त्या रागाच्या भरात त्याने काय केलं असेल, त्याने विचार केला मला कोणी विचारत नाही काय नाही, चला आपण जाऊया इथून. आणि म्हणून तरी रागाने काय केलं असेल तो निघाला. पण निघताना त्याला नेमका एका झाडावरती मेलेला साप दिसला. त्याने विचार केला चला या राजाला त्याची जागा दाखवा, या ऋषीला त्याची जागा दाखवूया. त्याने तो मेलेला साप उचलला, धनुष्याच्या टोकाने उचलला आणि ऋषींच्या गळ्यात अडकून ठेवला. ऋषींना तरी पण काहीही भान नाही, त्यांचं देहभान हरपलेलं होतं, ध्यान पक्क ध्यान लागलेलं. तो मेलेला साप त्यांनी त्यांच्या गळ्यामध्ये घातला आणि सरळ निघून गेला. परीक्षित राजाने अजिबात विचार केला नाही की आपण हे करतोय, हे बरोबर करतोय का चूक करतोय. आपण त्या ऋषींच्या गळ्यामध्ये साप टाकतोय हे चूक आहे का बरोबर आहे विचार नाही केला. इतका राग आला. तर रागामुळे बघा कसं होऊ शकतं, किती क्रोध हा घातक आहे बघा. क्रोधामुळे त्यांनी एक कृती चुकीची केली ही, आणि चुकीची केल्यावर सुद्धा थोडं बघावं की बाबा आपण साप टाकल्यावर काय होतं काय नाही. हे ऋषी असे का बसले असतील, हे काय अनादर करणारे ऋषी आहेत का, काही विचार केला नाही त्याने. फक्त मेलेला साप उचलला, ऋषींच्या गळ्यात अडकवला, तिथून निघून गेला. अशा प्रकारे त्याने अतिशय चुकीची आणि मोठीचे मोठे त्याने अपराधच केला असं म्हणायला हरकत नाही. त्याने जेव्हा त्या ऋषीने बघितलं आणि त्याच्या मनात विचार काय आले असतील, अरे हा तर ढोंगी आहे, ह्याचं कसलं ध्यान आलं, इथे एवढा मोठा सम्राट या ठिकाणी आला, एवढा मोठा राजा या ठिकाणी आला आणि याचा आदर सत्कार हा ऋषी करत नाही आहेत. माझी प्रजा आहे हा ऋषीसुद्धा, आणि मला कुठल्याही प्रकारचा सन्मान देत नाही. कसला आला हा ऋषी, हा खोटारडा आहे, याची समाधी पण खोटी आहे, अशी मनात त्याच्या भावना आली. आणि म्हणूनच त्याने तो साप त्याच्या गळ्यात घातला आणि बाळ बघितली काय बोलतोय का, परंतु ऋषींकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. ऋषी स्थितप्रज्ञ होते.
त्यांनी बघितलं ऋषींकडून काही रिस्पॉन्स नाही, काही रिॲक्शन नाही, कुठली प्रतिक्रिया नाही. त्याने तो साप तसाच ठेवला आणि तिथून तो उलट्या पावली निघून गेला. अर्थात जाण्यापूर्वी त्यांनी त्या आश्रमामध्ये पाणी तर होतंच ठेवलेलं, माठ भरलेले होतेच, त्यातलं जल त्याने प्राशन केलं आणि निघून गेला. पण साप गळ्यातला काढला नाही, असाच निघून गेला. मग तुला हीच सजा पाहिजे असा मनात विचार केला आणि निघून गेला. हे सगळं घडलं तरी ऋषी ध्यानामध्येच होते. ऋषींचं ध्यान काही मोडलं नव्हतं. ऋषी ध्यानस्थच बसले होते. थोड्या वेळाने असं घडलं की हे जे ऋषी होते शमीक नावाचे, यांना एक मुलगा होता. अर्थात तो तरुण होता भरपूर. आणि हा जो त्यांचा मुलगा होता हा तिथल्याच आश्रमातल्या बाजूच्या ऋषिकुमारांबरोबर खेळत होता. आणि त्याला जेव्हा समजलं की इथे राजा आला आहे, तेव्हा तो बघायला आला की राजा इथे कशाला आला आणि काय घडलं. जेव्हा त्याने येऊन बघितलं तर त्याला हे दृश्य दिसलं की आपल्या पित्याच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प ठेवलेला आहे. आणि अर्थात हे कृत्य जे आहे ते परीक्षित राजानेच केलेलं आहे. हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याला अत्यंत क्रोध आला. तो म्हणाला, काय ह्या क्षत्रियांना माज आलाय, या राजाला किती माज आला आहे. अरे ब्राह्मणांचं आणि ऋषींचं तू मार्गदर्शन घेतोस सर्व बाबतीत आणि आज त्यांना अशा प्रकारे तू वागवतेस. काय हे अतिशय अधमपणा आहे. आणि अशा अधमी व्यक्तीला आपण शासन द्यायलाच पाहिजे. भगवंतानी नेहमी असं केलंय की ज्या ज्या लोकांनी अधर्म केला त्याला भगवंतानी शासन दिले. हा माझा आदर्श आहे भगवान श्रीकृष्णाचा. आणि त्यांनी त्या अनेक अवतार पण घेतलं का आता अधर्म जो आहे तो नष्ट करण्यासाठी, धर्माचं संरक्षण करण्यासाठी कृष्ण भगवंताने अनेक अवतार घेतले आणि अनेकांचा वध केला. हा त्याचा आदर्श माझ्यासमोर आहे. आणि जर असं असेल तर मला सुद्धा त्याप्रमाणे बघावं लागेल काय करावं ते, असा विचार त्यांनी केला. एकीकडे हे सगळं घडत असताना अनेक ऋषिकुमार तिथे खेळत होते. आणि त्याच्यामध्येच या ऋषींचा सुद्धा जो मुलगा होता ज्याचं नाव होतं शृंगी, हा सुद्धा तिकडे खेळत होता. आणि खेळता 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 जेव्हा त्याने हे दृश्य बघितलं की आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये अशा प्रकारे सर्प टाकलेला आहे, तेव्हा तो क्रोधित झाला. म्हणाला की हा उद्दामपणा राजाशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. त्याला लगेच लक्षात आलं की दुसरं आलंय कोण. म्हटलं काय रे, या राजाला माज आलाय, या राजाला किती माज चढलाय. नेहमी मार्गदर्शन घेतो आमच्या ऋषींकडून आणि आज हे सगळं तो विसरलाय. याचा समाचार आज मी नक्की घेईन. याला मी क्षमा करणार नाही, याला याची जागा दाखवीन असं शृंगी ऋषी म्हणाले. आणि केवळ ते म्हणाले नाहीत, त्यांनी त्या प्रकारे केलं सुद्धा. त्याने तिथेच असलेलं जे पाणी होतं त्या हातामध्ये पाणी घेतलं आणि संकल्प सोडला आणि म्हणाले, या अधमाला आता मी शासन म्हणून एक शाप देतो आहे. हा राजा ज्याने माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये अशा प्रकारे हा सर्प टाकलेला आहे, हा राजा आजपासून बरोबर 7व्या दिवशी तक्षक नागाच्या दंशामुळे मृत्यू पावेल. 7व्या दिवशीचा सूर्यास्त व्हायच्या आत याला मृत्यू येईल असा भयानक शाप मी त्याला देतोय असं म्हणून त्याने हातातलं पाणी सोडलं भूमीवर आणि असा अतिशय घातक असा शाप दिला. त्यांनी शाप दिला. हे सगळं घडलं. साप तर त्याच्या वडिलांच्या गळ्यामध्ये होता. शाप जरी दिला तरी पण त्याचं समाधान झालं नव्हतं. त्याला वाईट फार वाटलं की माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये साप. आणि तो नंतर रडायला लागला की काय हे, इतके माझे मोठे वडील ऋषी, इतके मोठे ऋषी आहेत, त्यांचा सन्मान करणं दूर त्यांचा अपमान करण्यात आला. आणि तो रडायला लागला. जेव्हा तो रडायला लागला तेव्हा मात्र हे जे ऋषी होते ज्यांनी ध्यान लावलं होतं त्यांचं ध्यान जे आहे ते उतरलं. इतक्या वेळ इतकं सगळं गोष्ट घडली पण
ऋषींचं ध्यान तुटलं नव्हतं, परंतु जेव्हा त्यांचा प्रिय मुलगा जेव्हा शोक करायला लागला आणि रडायला लागला, तेव्हा त्यांचं लक्ष जे आहे ते त्याच्याकडे गेलं आणि त्याने आपलं ध्यान जे आहे ते सोडलं. आणि त्यांनी बघितलं तर काय की आपला हा पुत्र जो आहे हा रडतोय सतत, आणि बघितलं की आपल्या गळ्यामध्ये एक साप आहे. तेव्हा त्यांनी तो गळ्यातला साप काढला आणि फेकून दिला. म्हणले, अरे हे सगळं काय घडलंय? तू पहिले मला हे सांग की तू का रडतोयस? तुला ही रडायची पाळी का आली? तुझा कोणी अपमान केला? तुला कोण काय बोललं हे मला सांग. तेव्हा मुलगा म्हणाला, बाबा मला काही झालं नाही, मला कोणी काही बोललं नाही, पण तुमच्या गळ्यामध्ये हा जो साप होता हा साप एका राजाने टाकला आहे. ते बघून मला अतिशय क्रोध आला, ते बघून मला अतिशय क्रोध आला आणि ते बघून मला वाईट पण वाटलं, म्हणून मी रडत पोहतो. हा जो मी विलाप केला त्याचं कारण तुमच्या गळ्यात असलेलं साप बघून माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. आणि ज्याने हे केलं, ज्याने तुमचा घोर अपमान केला, त्या राजाला मी सोडलेलं नाही आहे. लक्षात ठेवा बाबा, तुमचा अपमान जो आहे त्या अपमानाचा सूड मी उगवलेला आहे, मी त्याला शासन केलेलं आहे. तेव्हा ऋषी म्हणाले, काय म्हणतोस तू? त्याला शासन केलंस? अरे काय केलंस? तो म्हणाला, बाबा मी त्याला असा शाप दिलाय की बरोबर 7व्या दिवशी संध्याकाळच्या आत त्याला तक्षक नाग दंश करेल आणि मृत्यू होईल, असा घनघोर शाप मी त्याला दिलेला आहे. जेव्हा हे सगळं शृंगीने सांगितलं तेव्हा शृंगी ऋषींना हे अपेक्षित होतं. म्हणजे शृंगीला म्हणजे त्याच्या मुलांना हे अपेक्षित होतं की बाबा माझं कौतुक करतील की किती छान मुलगा आहे, किती गुणवान आहे, आपल्या वडिलांचा एवढा घनघोर अपमान केला, त्याचा सूड किती छान उगवला, खरोखर तू माझ्या कुळाला भूषण आहेस, असं त्याला वाटलं. की आपले पिताजी काहीतरी म्हणतील, आपले तात काहीतरी म्हणतील असं त्याला वाटलं. पण घडलं उलटं. शमिकाने त्याचं कौतुक तर नाहीच केलं, पण ते त्याला म्हणाले, अरे मूर्खा तू काय केलंस समजतंय का तुला? अरे तू महापाप केलंयस. अरे किती छोटीशी गोष्ट आहे राजाने केली. काय केलं त्याने? एक साप उचलला माझ्या गळ्यात टाकलं ना, बस ना. अरे मग या क्षुल्लक चुकीसाठी तू त्याला एवढं मोठी सजा दिलीस? पहिली गोष्ट म्हणजे त्याला शासन तू करायलाच नाही पाहिजे. अरे राजासुद्धा जो आहे तो विष्णूचा अंश आहे त्याच्यामध्ये, आणि तो आपला राजा आहे, तो आपलं पालन करतो, आपल्या संकटापासून रक्षण करतो, आणि अशा राजाला तू अशा प्रकारे घनघोर शाप दिलास? हे तू अत्यंत चुकीची गोष्ट केलीस ना. तू पाप केलंस. मी तर म्हणतो केवळ चुकीची गोष्ट नाही, घनघोर पाप आहे तू असं करणं. तू करायला नको होतंस. असे उद्गार काढल्यावरती आता चकित व्हायची पाळी आली शृंगींची. बाबाने अशा प्रकारे वागतील त्याला वाटलं नाही. तो म्हणाला, बाबा पण हे तुमच्यावर असं झालं म्हणून केलं. अरे काय मोठी गोष्ट आहे. आपण कोण आहोत? आपण तपस्वी आहोत, आपण ब्राह्मण आहोत. अरे आपलं काय आहे हे? लोकांना क्षमा करणं, त्यांना योग्य मार्ग दाखवणं हे आपलं काम आहे. लोकांना भस्मसात करणं आपलं काम नाही आहे. शासन देण्याचं काम राजा करतो. क्षत्रियांचं काम आहे हे शासन करणं, ब्राह्मणांचं काम नाही आहे. आपण ऋषी आहोत, ब्राह्मण आहोत, आपण लोकांना उपदेश केला पाहिजे. आणि तू काय केलंस आज? हे तू तुझं जे काम नव्हतं ते काम केलंस. तू आज राजाला शासन केलंस. अत्यंत चुकीची गोष्ट केलीस. पाप केलंस, पाप. तुला कल्पना आहे तू हे जे केलंस त्याच्यामुळे काय होईल ते? उद्या जर या पृथ्वीवरती जर राजा नसेल तर अनाचार माजेल. अरे राजा आहे म्हणून या ठिकाणी चोरी मारी दरोडेखोरी हे सगळं थांबलंय. नाहीतर या जगामध्ये आणि कलियुगात तर काय बाबा, लोक काय करतील याचा भरोसाच नाही आहे. कोण काय करेल याची खात्री नाही. फक्त राजा असल्यामुळे हे काय घडत नाही आहे, कारण राजाचा वचक आहे. नाहीतर ह्या कलियुगातल्या नीच लोकांनी कदाचित अनेक स्त्रियांचं अपहरण केलं असतं, धनसंपत्ती लुटून दिली असती, आणि काय केलं नसतं सांग? वाटेल ते केलं असतं. पण परीक्षित राजाचा धाक असल्यामुळे हे सगळं होत नाही.
आणि अशा ह्या राजाला तू शाप दिलायस, तो पण असा की 7व्या दिवशी तुला मृत्यू होईल संध्याकाळच्या आत. अरे काय केलं सर, छे 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 छे, अतिशय मोठी घोड चूक केली आहेस. या चुकीचं आता प्रायश्चित्त कसं करणार रे आपण, काय करणार. आता तू यांना उशाप दे, कारण पूर्वी शाप द्यायचे आणि उशाप पण मिळायचे ना. जसं जय विजय यांना शाप दिला सनकादिक ऋषींनी, जा तुम्ही पृथ्वी तलावात जन्म घ्याल. उशाप दिला, ठीक आहे, भगवंतच तुमचा उद्धार करतील, 3 जन्म घ्या, परत याल वरती. उशाप होता ना. तसं शमीक ऋषी त्याला म्हणाले शृंगाला, आता उशाप दे. तो म्हणला मला उशाप देता येत नाही, मी जे बोललो ते संपला विषय, तिथे त्याला मृत्यू येणारच. उशाप माझ्याकडे प्रकारच नाही आहे. जसं अश्वत्थामाला ब्रह्मास्त्र येत होतं, फक्त सोडता येत होतं, मागे घेता येत नव्हतं, तसाच प्रकार झाला ना. उशाप देण्याची शक्ती त्याच्याकडे नव्हती, शापच फक्त देऊ शकत होता. त्यामुळे तो म्हणला बाबा उशाप द्यायला पाहिजे ही गोष्ट बरोबर, पण उशाप देता येत नाही, फक्त शापच देता येतो. म्हणले भोग, किती तू चुकीची गोष्ट केली, उशाप देऊ शकत नाहीस, आता त्याला मृत्यू होणार आहे नक्की. आता जाऊन त्याला सांगितलं तरी पाहिजे की बाबा असं असं घडणार आहे आणि आता मला काय करायचं समजत नाही, मला भगवंताचीच प्रार्थना करायला पाहिजे की भगवंता, अरे माझ्या या मुलाने जो गुन्हा केला त्याबद्दल तू माफ कर. तर भगवंताचीच मी काकोळतीने प्रार्थना करतो, कारण तू अतिशय मोठं पाप केलंस, राजाला मृत्यूदंड दिलास तू, आणि याचं क्षालन कसं करायचं मला माहीत नाही. आता मी भगवंताचीच प्रार्थना करतो, हे भगवंता याला क्षमा कर, कारण यांनी जे काय केलं ते प्रचंड मोठं पापच आहे. आणि अशा प्रकारे शमिकाने त्या शृंगी ऋषीने कानच पकडले एक प्रकारे, त्याला सांगितलं की असं करू नकोस, परंतु तो काही करू शकत नव्हता. जे घडलं ते घडलं, जे घडलं त्याला काही करू शकत नव्हता, आणि शाप तर खरं ठरणार होताच होता. त्यामुळे अर्थात त्यांनी हा विचार केला की शाप तर दिलेला, शापाचा परिणामही होणार आहे, निदान आपण राजाला त्याच्याविषयी अवगत तर करूया, निदान तो सावध होईल. कदाचित काय माहिती एखादा उपाय मिळाला तर उशापाचा काही, तर तोपर्यंत राजाचा जीव वाचेल आणि एक मोठं पाप जे माझ्या मुलाकडून घडते ते कदाचित घडणार नाही. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की आपल्याला लवकरात लवकर जाऊन हे राजापर्यंत पोचवायला पाहिजे की बाबा रे तुझ्या बाबतीत असं असं घडलेलं आहे, तेव्हा आता काय करता येईल बघ. मला जी काय मदत करायची ती मी करीन, परंतु मला आजच्या घडीला काही सुचत नाही की काय करता येईल, या प्रसंगातून बाहेर कसं येता येईल, कठीण प्रसंग आहे. असं शमीक ऋषी आपल्या मुलाला शृंगी ऋषींना म्हणतात. अर्थात शृंगी ऋषीने तर आपल्या मान खालीच घातली. तो म्हणाला बाबा हे सगळं चुकीचं घडलं, हे आता मला पटतंय, पण आता काय करू, आता काय करणार, जाऊन प्रार्थना कर, दुसरं काय करणार, तेवढंच तू करू शकतो, मी पण तेच करतोय, भगवंताची प्रार्थना करतो की बाबा मला माफ कर, माझ्या मुलाला माफ कर, याचा दोष आम्हाला लागू नये ही प्रार्थना. अशा प्रकारे दोघं जण भगवंताची प्रार्थना करतायत. पण शमीक ऋषी म्हणाले हे सगळं तू करत राहा प्रार्थना, पश्चाताप झाला ही गोष्ट चांगली आहे, पण पहिलं काम तू लवकरात लवकर हे कर की राजाकडे जाऊन या गोष्टीचा निरोप पाठव आणि त्याला सांग की बाबा रे अशा प्रकारची एक गोष्ट माझ्या हातून घडलेली आहे आणि तो शाप जो आहे तो शाप आता कार्यान्वित होत आहे आणि आजपासून 7व्या दिवशी तुला मृत्यू होणार हे अटळ आहे, हे त्याला सांग, निदान त्यात त्याला काहीतरी करता येईल. बरोबर विचार केला. आणि मग अर्थात अशा प्रकारे जेव्हा त्यांनी पुत्राला सांगितलं की निदान हे कर, तेव्हा अर्थात त्याला ते करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि तो करायला तयार होता. मग त्याच्यानंतर पुढे ही गोष्ट जी आहे ती परीक्षित राजाकडे कशी समजली यथावकाश, आणि परीक्षित राजाला ही गोष्ट जेव्हा समजली तेव्हा परीक्षित राजाने त्याच्यावर काय प्रतिक्रिया दिली, काय प्रयत्न त्यांनी केले या शापापासून वाचण्याचे, हे सगळं जे आहे आपण अर्थात उद्याच्या भागामध्ये बघूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करावा.
कळत नकळत जर चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि आमच्या या सेवेचा सर्वांचा स्वीकार करावा आणि अशी सेवा आमच्याकडून करून घ्यावी आणि ती गोड मानावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम